असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही, अरे हिटलरशाही नाही चलेगी, सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घर मिळालेच पाहिजे, सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घर मिळालेच पाहिजे, सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घर मिळालेच पाहिजे। एडवोकेट सुरेश माने साहब संघर्ष करो, एडवोकेट डॉक्टर सुरेश माने साहब संघर्ष करो, अरे सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घर मिळालेच पाहिजे, अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही, अरे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, अरे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घर मिळालेच पाहिजे, सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घर मिळालेच पाहिजे, अरे असं कसं देत नाही, मित्रांनो आपण पोहोचलो नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये आणि इथे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने इथे धरणा देण्याचं आंदोलन करण्यात आलं आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने या बीएसपीच्या कार्यकर्ते जुळलेले आहेत। काय सांगणार सर आपलं जुळलेलं आहे, काय सांगणार सर आपल्या पद्धतीचं काय सांगणार आहे, का आंदोलन करण्यात आलं आहे? मी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या नागपूर शहर अध्यक्ष आहे आणि आजचा जो आंदोलन आहे हा आंदोलन जे महाराष्ट्र सरकारने 2014 मध्ये सभेमध्ये पास केलं होतं बिल की सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घर देण्यात यावेत, पण त्यांनी हा 2026 लोटलं पण अद्याप काही कोणालाही घर मिळालेलं नाही। आणि जेव्हा माने सरांनी ही रिट पिटिशन फाईल केली मुंबई हायकोर्टामध्ये तेव्हा कुठे आणि त्यांचा निर्णय आला मुंबई हायकोर्टाचा की ताबडतोब या सफाई कर्मचाऱ्यांना घर देण्यात यावे, तेव्हा कुठे मुख्यमंत्र्यांना जाग आला महाराष्ट्राच्या आणि त्यांनी थातूर मातूर पद्धतीने आता फक्त भूमिपूजन काही दिवसाआधी केलं आहे। अद्याप कुणाला काही घर मिळाले असे काही कुणाला शाश्वती आलेली नाही आहे। आम्ही बरेचशा सफाई कर्मचाऱ्यांशी भेटलो, त्यांचे दुःख वेदना आम्ही ऐकले आणि त्यांना ते आताही ते 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहतात, ते पिढ्या पिढ्या हे सफाई काम करतात पण अद्याप त्यांचा काही म्हणजे त्यांना काही घर मिळावं असं काही चित्र दिसत नाही आहे। आणि हे सुद्धा आम्हाला लक्षात आलेलं आहे की काही कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना 14 ते 15 लाख रुपये सुद्धा मागण्यात येत आहेत। इथे तुम्ही घोषणा करता की आम्ही सफाई कर्मचाऱ्यांना घर दिले अशी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे, पण अद्याप कुणालाही घर मिळालेलं नाही पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये। त्याकरता बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीद्वारे ऍडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सरांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हानिहाय हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि हा मोर्चा जर आमचा ही जे निवेदन आहे जर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हाताळलं नाही आणि सफाई कर्मचाऱ्यांना त्यांनी घरं उपलब्ध करून दिले नाही मोफत पद्धतीने तर बीआरएसपी एक तीव्र आंदोलन पुन्हा राज्यभर पेटवेल याच्यामध्ये काही दुमत नाही। हे मान्यवर साहेब आणि इथे नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये इथे धरणे देण्याचं इथे आंदोलन करण्यात आलं आहे। आपल्याकडे मान्यवर मॅडम त्यांची प्रतिक्रिया घेऊया, काय सांगू मॅडम? झांबरे मॅडम जुळलेला आहे आणि बीएसपीच्या या कार्यकर्ता आहे आणि आज सफाई कर्मचाऱ्यांच्या विषयाला घेऊन आंदोलन करण्यात आहे। मॅडम काय सांगणार आपल्या प्रजासंघ? महाराष्ट्रातल्या सफाई कर्मचाऱ्यांची स्थिती अतिशय हलाखीची आहे, त्यांचा पगार कमी आहे आणि आता ठेकेदारी पद्धतीवर तर त्यांना अति दारिद्र्य रेषेखालीमध्ये ते येतात आणि म्हणून 2014 मध्ये आपल्या विधानसभेने सांगितलं होतं महाराष्ट्राच्या की आम्ही सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घर देऊ, त्यावर अजूनपर्यंत पण 2026 आलं तरी देखील सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरं मिळालेली नाहीत आणि म्हणून आमच्या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर ऍडव्होकेट सुरेश माने सर यांनी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन सादर केली होती आणि त्याच्यानुसार की त्यांनी विचारलं कोर्टाने की तुम्ही यांना घरं का नाही दिली, द्या। आणि म्हणून आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहे त्यांनी आता भूमिपूजन करायला सुरुवात केलेली आहे, पण भूमिपूजन आणि असा गवगवा केलेला आहे की आम्ही घरं दिलेली आहेत, तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही सफाई कर्मचाऱ्यांना घरं मिळालेली नाहीत आणि आता भूमिपूजन केलं तर ते 14चा निर्णय 26 पर्यंत झाला नाही, आता भूमिपूजन करतील तर ते घरं केव्हा देतील हे सांगता येत नाही। आणि म्हणून आम्ही बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने की सफाई कर्मचाऱ्यांना घर मिळालंच पाहिजे आणि घर देताना 260 स्क्वेअर फुटाचं घर देतात आणि त्याच्यासमोर 10 फुटाचाही रस्ता नसतो, 8 फुटाचा रस्ता असतो आणि घर लहानसं असतं, त्याच्यामुळे समोर एक माणूस गाडी ठेवतो, दुसरा माणूस तिकडे गाडी ठेवतो, फायर ब्रिगेड जायला पण जागा नाही राहत आग लागली तर।
म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना घर देताना माणसं राहू शकतील अशा पद्धतीची सुविधा असली पाहिजे. म्हणजे घर लहान असेल पण घरासमोरचा रस्ता पण मोठा असला पाहिजे. असं घर देतात की तिथं समोर कारही जाऊ शकत नाही, मोटारही जाऊ शकत नाही. एखाद्या ठिकाणी आग लागली तर फायर ब्रिगेड कशी जाईल. आणि म्हणून चांगल्या स्थितीमध्ये माणसासारखं राहता येईल असं चांगल्या सुविधायुक्त घर महानगरपालिकेने लवकरात लवकर द्यावं. यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचं हे आजचं आंदोलन आहे. आणि जर का आजही नाही केलं तर आम्ही याच्या पुढे आणखी आंदोलन करू. धन्यवाद. मान्यवर झांबरे मॅडम होते आणि त्यांनी रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने इथे आंदोलन करण्यात आलं आहे. आणि आंदोलनामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या विषयाला घेऊन इथे आंदोलन आहे. आणि मान्यवर साहेब राऊत साहेब जुळलेले आहे आणि हे सुद्धा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या कार्यकर्ते आहे. आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या विषयाला घेऊन इथे आंदोलन करण्यात आले. हे सुद्धा सामील झाले आंदोलनामध्ये. काय सांगायचं नसर आपला विषय परिचय देत असा काय सांगा. मी मोरोध्वज पांडुरंग अढाऊ महाराष्ट्र शासनाच्या 2014च्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये शासनाने निर्णय घेतला होता की सफाई कामगारांना मोफत घरे देऊ. आज 2026 उजाडला संपत आला तरी देखील त्यांना घरे मिळाली नाहीत. अशा प्रकारे शासन वारंवार भूलथापा देत आहेत की आम्ही कायदा करून सुद्धा त्याचा अवलंब केला जात नाही. कुठेतरी छोटासा कार्यक्रम घेतात आणि लोकांचं सांत्वन केलं जातं, भूलथापा दिल्या जातात, परंतु प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि अंमलबजावणी होत नसल्यामुळे अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये अशा या कुटुंबियांना, स्वच्छता कामगारांना किचडामध्ये नद्यांच्या किनाऱ्यावरती झोपडपट्टीमध्ये राहावं लागतं आणि बिचाऱ्यांना काम करावं लागतं, गलिच्छ वस्तीत राहावं लागतं, रोगराईला बळी पडावं लागतं. आणि अशा प्रकारे त्यांच्या पिढ्यानपिढ्या गारद होत आहेत तरी देखील घर दिलं जात नाही. तर त्यांना घर आता तरी ताबडतोब लगेच देण्यात यावा. मुख्यमंत्र्यांनी आता कार्यक्रम घेतला. आम्ही काही लोकांना घरे वाटले म्हणतात, परंतु एकही घर एकाही व्यक्तीला घरधारकाला मिळालेलं नाही आहे. अशा प्रकारच्या भूलथापा जर देत असतील तर जनता हे खपवून घेणार नाही. आणि मुख्यतः हे जे आंदोलन आहे हे BRSPच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऍडव्होकेट डॉक्टर सुरेश भाणे साहेबांच्या नेतृत्वात लढलं जात आहे. ते कोर्टातही लढत आहे आणि त्यांच्याच अपीलमुळे आज सरकारला जाग आली आहे. आणि ही आता आम्ही शांत होऊ देणार नाही. जी लागलेली आग आहे हिला अधिक भडकवण्याची राहणार नाही. डॉक्टर सुरेश भाणे साहब संघर्ष करो, हम आपके साथ हैं. डॉक्टर सुरेश भाणे साहब संघर्ष करो, हम आपके साथ हैं. सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घर मिळेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, कर्मचाऱ्यांना मोफत घर मिळेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, कर्मचाऱ्यांना मोफत घर मिळेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे. लूट बहुजना जागा हो, महाराष्ट्राचा धागा हो, लूट बहुजना जागा हो, महाराष्ट्राचा धागा हो. अरे ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश भाणे साहब संघर्ष करो, हम आपके साथ हैं. डॉक्टर सुरेश भाणे साहब संघर्ष करो, हम आपके साथ हैं. BRSP आई है, नई रोशनी लाई है. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, विजय असो, आरक्षणाची लढाई शाहू महाराजांचा, विजय असो, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, विजय असो, भाऊ साठेंचा, विजय असो, विजय असो, नायक मान्यवर काशीनाथ साहेबांचा, विजय असो, विजय असो. BRSP आई है, नई रोशनी लाई है. डॉक्टर